आज प्रभाग क्रमांक 18 मध्ये सामाजिक कार्यकर्ते माननीय रजाकभाई नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून पृथ्वीराज बाबा पाटील फाउंडेशन तर्फे प्रभागातील आशा वर्कर्सना पावसाळी रेनकोटचे वाटप सौ विजया पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। आशा वर्कर या ऊन वारा पाऊस यामध्ये काम करत असतात। कोरोनासारखे रोग असू देत किंवा महापुरासारखी नैसर्गिक आपत्ती असू देत, प्रत्येक वेळी त्यांचे काम वाखाणण्याजोगे असते। पावसापासून त्यांचा बचाव व्हावा या हेतूने माननीय रजाकभाई नाईक यांच्या प्रयत्नातून एकूण 40 आशा वर्कर्सना रेनकोट वाटप करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रजाकभाई नाईक, सामाजिक कार्यकर्ते मनसूर नाईक, अख्तर, फारुख जित्तीकर, शंकर माने, जुबेर मुल्ला, डॉक्टर जबीह शेख, बाबर मामा, शेळके मॅडम आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते। नमस्कार, माझी वहिनी म्हणून लहान मोठे सर्वांना आदर आहे माझा, आणि मी आदरानेच तुमच्याशी वागते। मी आज या ठिकाणी मला जे बोलवले रजाक दादा नाईक, कल्पना शेळके मॅडम, अख्तर शंकर माने सर, ताजुद्दीन शेख, नसीमा नाईक आणि जावेद मदारी आणि शेळकेताई, या सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानेन की त्यांनी त्यांच्या ह्याच्यात तुमचा कार्यक्रम घेऊन रजाक बहिणी सकाळपासून बाबा मला तू जा लवकर जा, माणसं खूप चांगले आहेत, माने सरांचं झालं, प्रत्येकाचं नाव घेऊन बाबा मला सांगतात। तर मी एक स्त्री आहे, घरातल्या संसारात गोंधळ होतोय माझा, म्हणून मी माफी मागते। आज बाबांनी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन तर्फे तुम्हाला हे रेनकोट वाटप केलं। हे बघा माऊली, तुम्हाला रेनकोट वाटप करायचं नाही करायचं हा प्रश्न पृथ्वीराज पाटलांचा होता, पण त्यांनी एक विचार केला, ह्या सगळ्या लोकांनी त्याला साथ दिलेली आहे बरं का। एकट्याचं कुठलंही काम नसतं, मी एकटी जरी असलं तर ह्या सगळेजण सोबत असेल तर आपल्याला प्रवाह होतो, नाहीतर समाजात एकट्याचं काही चालत नाही। बाबांनी यांना सर्वांना सगळ्यांच्या मीटिंग झाल्या, ह्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी एकमताने सांगण्यात आलं की आशा वर्करसाठी काहीतरी केलं पाहिजे। आशा वर्करचे खूप हाल आहेत, मी जवळून पाहिलं, मी 25 वर्ष ग्रामीण भागात नोकरी केलेली आहे। माझ्यासोबत आशा वर्कर असायच्या त्यावेळेस मी एक अधिकारी म्हणून त्यांच्यासोबत होते, पण मला त्यांचं दुःख कळत होतं, कारण खूप काही पगार सगळ्यांना असतात, पण तुमची खूप आशा छोटीशी आहे की त्या आशेसाठी तुम्ही जगताय, आणि प्रत्येकीला संसार आहे, लहान मुलं आहेत बाळांनो, त्यामुळं मी तुमच्या प्रत्येक शब्दाच्या पाठीशी आहे। आम्हीच काय, हे सगळेच आहेत, तुम्ही सगळ्यांच्या सोबत चाला। आज हे तुम्हाला दिले, तुम्हाला जे रेनकोट वगैरे द्यालं, हे आम्ही काही आम्हाला कुणी पैसे दिलेले नाही, आपल्या पैशांनी देतो। आम्हाला तुमच्यासारख्या मुली आहेत, बहिणी आहेत, आईची वयाचे आहेत, आम्ही सगळे आहोत, पण हे देण्याचे कर्तव्य आहे। ह्या लोकांनी सगळ्यांनी कामं ठेवून तुमच्यासाठी इथं येऊन उभारलं। तुम्ही ऑन ड्युटी आहात, हे ऑन ड्युटी नाही, लक्षात ठेवा। तुम्ही पगार घेणार आहात, हे पगार घेतलेले नाही, असेच सोशल वर्कर, समाजसेवक। जगाचं आपण काहीतरी देणे असतो, जगात आल्यावर काहीतरी प्रत्येकाचं देणं असतं। जब तक इस दुनिया में हम है ना, कुछ तो कुछ करना चाहिए। अगर भगवान को अपना मुंह दिखाना है तो कुछ करके जाओ, नहीं तो खाली आता आया है, खाली आता जाएगा। जाते समय अब क्या लेकर जाने वाला? कुछ नहीं, सब कुछ यहाँ पर रहने वाला है। मैं हिंदी में भी बहुत अच्छा बोलती हूँ और मराठी में भी। एक कबीर का एक दुआ है, आपको 2 मिनट मैं लेती हूँ, सॉरी आपको पहले ही आपसे कहा है कि मैं बोलती हूँ तो 2 मिनट बोलती हूँ कि कबीर का एक दुआ है, कबीर रहीम जो दोहे लेकर गए मीरा वगैरह, उनमें एक दोहा है, घट घट में साई रमता कटुक वचन मत बोल रे, घट घट में साई रमता कटुक वचन मत बोल रे, धन जोबन का गर्व न कीजिए, झूठा पंचरन चोल रे। इसका अर्थ एक होता है घट घट में साई रमता, ये जो लोग हैं ना तुम्हारे साथ अभी, वो उसमें तुम भगवान देखो, भगवान मूर्ति में नहीं, मस्जिद में नहीं, मंदिर में नहीं, कहीं पर भी नहीं, भगवान तुम्हारे दिल में रहता है।
वो अगर फिर तुम दूसरे का पहचानोगे तो तुम्हें भगवान मिलेगा। घटे घटे में साई रमता, हर एक चीज़ में भगवान है, इस पेड़ में भगवान है, इस निसर्ग में भगवान है। हम क्यों रोज बार बार कह रहे बरसात को रुकने के लिए, क्योंकि भगवान को मानते हैं, रुको। और कटु का वचन मत बोल रहे, किसके बारे में बुरा मत बोलो। धन यौवन का गर्व नहीं कीजिए। धन और यौवन जो है ना, मैं बहुत सुंदर हूँ, मैं बहुत सुंदर हूँ, इसका गर्व न कीजिए, क्योंकि ये तो मिट्टी में मिलने वाली चीज़ है। धन और यौवन कभी आया है कभी गया है, ये बात दिल में रखो। और ये जो लोग आपके लिए जो कर रहे हैं सब, तो उनका भी एक शुक्रगुजार कीजिए, क्योंकि उन्होंने अपने काम में से समय निकाल कर आपको समझा। आप पृथ्वीराज पाटील फाउंडेशन से ये जर द्या लागलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फक्त पावसात तुम्हाला काही त्रास होऊ नये, तुमची सुरक्षा व्हावी आणि तुमचं व्यवस्था व्हावी। कारण एक स्त्री जर आजारी पडली तर पूर्ण घर आजारी पडल्या जातं, कारण सगळा आधारस्तंभ हा स्त्रीवर असतो, हे आपल्याला माहिती आहे। म्हणून आपण हे आज वाटप करतो। या बहिणी आणि या सर्वांनी आम्हाला वेळ दिला, खूप काही ह्या लोकांचं काम छान आहे, त्यांच्या पाठीशी तुम्ही सगळेजण राहावा, एवढंच मी मानते। माणूस आपल्याला द्यायचा असतो, पण तो योग्य द्यायचा, कुणाला पण यस म्हणायचं नाही। आपलं मन काय म्हणतंय हे विचार करा, कोण आपल्याला मदत करतंय हे विचार करा आणि त्यांच्या पाठीशी राहा। कारण हे सर्वजण आले आणि ह्यांनी आम्हाला वेळ दिला। या बहिणी आमच्यासाठी खूप वेळ काढला, शेळकेताईंनी या ताईंनी माझ्यासाठी वेळ काढला, तुम्ही सर्वांनी, म्हणून मी मनापासून तुमचे आभार मानते। औषध उपचार जे केले ते कोरोनामध्ये हिने सगळं आजार, कोरोना म्हणजे बाहेर माणूस पडत नव्हतं, हिने माणसाला माणूस काय असतं त्यावेळी तिने दाखवून दिलं। त्यावेळी आम्हाला आशा वर्करचं काय काम आहे आम्हाला कळालं। आज सुद्धा ऊन वारा पाऊस काय बी असू दे, हे सगळं पाठी ठेवून घरातलं सगळं संसार मागं ठेवून तिने आज मनातलं महिलाची असू दे पुरुषाची तिने एक डिग्री दोन औषध उपचार करतात। त्यामुळे तुमचं काम जेवढं आम्ही तारीफ करतो तेवढं कमीच आहे, म्हणून तुमचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी पृथ्वीराज बाबा फाउंडेशनतर्फे आज त्यांच्या वहिनी, आज नगरसेवक नशिमाताई शेळके मॅडम, परत आपल्या भागातले सामाजिक कार्यकर्ते। नमस्कार, मी नसीमा नाईक, माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक 18। सामाजिक कार्यकर्ते माननीय रजाकभाई नाईक यांच्या प्रयत्नातून पृथ्वीराज बाबा फाउंडेशन यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक 18 मधील आशा वर्कर्सना पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले। त्यावेळी विजया पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते या रेनकोटचे वाटप करण्यात आले। या आशा वर्कर्स ऊन वारा पाऊस किंवा कोरोना असू दे किंवा महापूर असू दे, यामध्ये ते सदैव काम करीत असतात, त्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून आज पाटील फाउंडेशन तर्फे या रेनकोटचे वाटप करण्यात आले। एकूण रेनकोट किती वाटले? एकूण रेनकोट 40 रेनकोटचे एकूण वाटप करण्यात आले। यावेळी भागातील सर्व समाजसेवक, भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, आशा वर्कर्स आणि महिला नागरिक उपस्थित होते।